लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। प्रमुख मार्गावरून हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमा आहे, मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नसल्याचा आरोप केला जातोय। काही दिवसांपूर्वी बांधकाम कामगार मंडळानं कामगारांना 30 भांड्यांचा सेट देण्याचा ठेका मुंबईच्या मफतलाल कंपनीला दिला आहे। त्यामध्ये प्रत्येक कामगाराला 8,820 रुपयांची भांडी मिळणार आहेत, मात्र यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। मध्यान्ह भोजन योजनेत सुद्धा 4,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य योजनांचा लाभ देण्यात यावा, बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात लाभ देण्याऐवजी थेट पैसे द्यावेत, मध्यान्ह भोजनाऐवजी पैसे देण्यात यावेत, अवजारे खरेदी योजना पुन्हा चालू करावी आणि कामगारांच्या खात्यावर 5,000 रुपये मिळावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा 8 फेब्रुवारीपासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर 16 फेब्रुवारीला मुंबईतील राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं कॉम्रेड भरमा कांबळे यांनी सांगितलं। मोर्चात शिवाजी मगदुम, चंद्रकांत यादव, राजाराम आरडे, प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे, संदीप सुतार, शिवाजी मोरे यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते।